कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी हाय रूप पाहता लोचनी हाय सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी हाय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी जय हो. सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो रूप साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हे तो हा हरि विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा माधव हे बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हा हा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बहुत आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार हा जय हो जय हो बजवा तो हा विठ्ठल बजवा हा तो
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम सुख अनुपम संतांचे चरणी अनुपमा संताचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी सुखानुपमा संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भवनी नांदत से प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत से प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत से सुख अनुपम संतांचे चरणी सुखानुपमा संताचे चरणी सुखानुपम संतांचे चरणी सुखानुपमा संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत से प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत से प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत से सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली सोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहरत संसारी आसक्त माया मोहरत संसारी आसक्त माया मोहरत सारी आसक्त माया मोर ऐसे जे पतित तारावया ऐसे जे पतित तारावया ऐसे जे पतित तारावया तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली चोखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ लोकामने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ चोखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ लोकामने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनात जीव होती वाचितासनाथ जीव होती वाचितासनाथ जीव होती तोहा महाराज ज्ञानेश्वर तोहा महाराज ज्ञानेश्वर तोहा महाराज ज्ञानेश्वर तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाऊ विठोबा रखुमाई जोरदार टाळ्या वाजवा लेकरांसाठी. सुखानुपम संतांचे चरणी सुखानुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जिने निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहरत संसारी आसक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जिने निगमवल्ली प्रगट केली चोखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती तोहा महाराज ज्ञानेश्वर माऊली जिने निगमवल्ली प्रगट केली विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानां
तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरहत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका योंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवती पुरुषाय तुभ्यं गोपाल कृष्ण भगवान की सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा देवा आहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सुखानुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जिने निगमवल्ली प्रगट केली. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहीत आहे, ज्ञात आहे, पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. त्या नियमानुसार वैकुंठवासी विनायक गोडाजी दराडी यांच्या या दशक्रिया कर्माच्या निमित्तानं या कुटुंबाकडनं हा 2 दिवसीय भक्ती उत्सव कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी साजरा होतोय. वास्तविक पाहता इथं बसलेल्यापैकी कोणालाही असं वाटलं नव्हतं की आदरणीय दादांचा हा सोहळा त्या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. पण महाराज, या जीवनामध्ये जीवन ज्यावेळेस आपण व्यतीत करतो, कोण आपल्या सोबत आयुष्यभर राहील हे सांगता येत नाही, पण जन्मापासून शेवटपर्यंत आपल्या सोबत असणारा एकमेव आहे तो म्हणजे मृत्यू. हा त्रिकाल बाधित त्या ठिकाणी असणारी आपण जी घटना म्हणतो की माणसाला जावं लागणार आणि
आदरणीय दादांच्या या दशक्रिया कर्माच्या आदल्या दिवशी हा 2 दिवसीय उत्सव साजरा होतोय। वास्तविक पाहता हा सुद्धा सोहळा आहे। काय आहे? हा सोहळा आहे। जन्माला येण्याच्या अगोदर काही सोहळे केले जातात, जन्म झाल्यानंतर काही सोहळे केले जातात, जीवन व्यतीत करत असताना काही सोहळे केले जातात आणि मरणोत्तर काही सोहळे असतात। त्यातला हा मरणोत्तर सोहळा विठ्ठला आणि त्या निमित्तानं या संपूर्ण परिवाराकडनं विनंती अजिबात म्हणणार नाही, कारण इथं जेवढीही जमलेली ही सगळी प्रेमानं आलेली मंडळी। अधिकारानं ज्यावेळेस ही घटना मला कळाली आणि कळाल्यानंतर त्या दिवशी नेमकी सेवा होती, मी सचिन दादाला फोन केला आणि सचिन दादाला डायरेक्ट सांगितलं कार्यक्रम मी करणार आहे सांगितलं। आणि त्यानंतर परिवाराकडनं हा उत्सव 2-3 दिवसांचा आयोजित करण्यात आला। वास्तविक पाहता दादांनी आयुष्यभर अतिशय सत्कर्मानं जीवन व्यतीत केलेलं आहे। त्यांच्या कुटुंबाबद्दल मी पुढे परिचय देणार आहे, पण एक सांगू का, वास्तविक पाहता सध्याच्या परिस्थितीचा विचार जर आपण केला, लोकांना 10व करायचं सुद्धा जड जातंय। रमेश भाऊ, 10व करायचं सुद्धा जड जातंय। लोक म्हणतात कसं होणार, पण 10व तर करणार आहे ही मंडळी। त्यासोबत हा त्या ठिकाणी भक्ती उत्सवाचा कार्यक्रम, नामस्मरणाचा, भगवत चिंतनाचा कार्यक्रम या कुटुंबाकडनं त्या ठिकाणी होतोय। या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद त्या ठिकाणी कमी आहे। असो, प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता मी माझ्या चिंतनाकडे वळतो। विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ ज्येष्ठ संत, भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ चोखोबराय यांचा 4 चरणांचा ज्ञानोबरायांचा महिमा प्रतिपादित करणारा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय। विठ्ठला रोज कीर्तन करायला सवय आहे तुकोबरायांची। आज चोखोबराय कधीतरी आल्यानंतर मग आपली ही बोबडी कुठेतरी वळते बर का। ऐका, चोखोबरायांचा अभंग मी सेवेकरता निवडलाय। का निवडलाय याची अनेक कारण मला सांगता येईल। ऐका, जर संगती लावायची झाली तर याच काळामध्ये नामा म्हणे देवा लोपला दिनकर आणि बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ। ज्याप्रमाणे जगाचा बाप या इही लोकाची यात्रा संपवून भगवत चरणी त्या ठिकाणी विलीन झाली, त्याचप्रमाणे या परिवारातला बाप सुद्धा त्या ठिकाणी समाधिस्थ नाही, पण या इही लोकाची यात्रा संपवून त्या ठिकाणी वैकुंठ गमन त्यांचं सुद्धा झालेलं आहे। दुसरा जर विचार केला तर ज्ञानोबरायांच्या समाधीचा पर्वकाळ जवळपास 1-2 दिवसांपासून त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मग त्या निमित्तानं त्या औचित्यानं काहीतरी चिंतन घडावं। ऐका, दशक्रिया असेल, श्राद्ध कर्म असेल, मरणच सांगितलं पाहिजे असं काही नाही। मरण सांगावं कधी? ज्याचं जीवन धोरणानं जीवन व्यतीत असेल, ज्याच्या जीवनाला धोरण असेल, त्याचंच मरण सांगण्यामध्ये त्या ठिकाणी अर्थ आहे। पण या कुटुंबातील असणारे हे सदस्य आदरणीय दादा जीवन जगत असताना पारमार्थिक जीवन जगले, सत्कर्मानं जीवन जगले, वारकरी संप्रदायातील साधू संतांची सेवा करत जीवन जगले। म्हणून मला असं वाटलं त्या ज्ञानोबरायांचं चिंतन थोडं घडावं, म्हणून या अभंगाची निवड। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग चोखोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून चोखोबराय माझ्या ज्ञानोबरायांचा महिमा प्रतिपादित करताय। कोण चोखोबराय? तर ऐका, वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले, नवे नवे मी असं म्हणेल प्रत्येक जातीत संत झाली। दुर्दैव असं आहे का लोकांनी संत जातीत वाटून घेतले।
संतांनी कधी त्या ठिकाणी जातीयतेचा विचार आपल्या अभंगवाणीतून संत वाङ्मयातून त्या ठिकाणी मांडला नाही. उलट त्यांनी म्हणावं, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, करावा विचार, करावा विचार, न लगे चिंता कवनाज, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, न लगे चिंता कवनाची, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, भलती नारी नर, भलती नारी नर, करावा विचार, करावा विचार, न लगे चिंता कवनास, लगे चिंता कवनास, न लगे चिंता कवनास, लगे चिंता कवनास, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, लहान थोर, लहान थोर. काय उद्यासाठी ठेवाल का? ऐका, वा जोरदार टाळ्या वाजवा. वा, की आम्ही तिघ सोबत असलो का आम्हाला कोणालाच मोह आवरत नाही. मग ते 2.5 तास हो, रमेश भाऊ 3 तास हो, याचा विचार नाही. आताही सोबत आहोत आणि उद्याही सोबत आहोत. एक वेगळा आनंद आहे. ऐका, याच प्रमाणात मला त्या ठिकाणी कीर्तनही संपवता येईल, पण तेवढा वेळ नाही. ज्ञानोबरायांचा आधी करून संत महात्म्यांचा विचार जर केला तर यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी, किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा, किंवा सकळासी येथे आहे अधिकार, किंवा जो का खांदा वया घाव घाली. संत वाङ्मयाच्या रूपानं मला विचार मांडायचा आहे. संत महात्मे कधीच जातीयतेचा विचार करत नाही. त्यांच्याकडे चांगल्या भावनातनं जरी माणूस आला तरी ते त्याला मार्ग चांगला दाखवतात, आणि वाईट भावनेतनं जरी गेला तरी ते त्याला काय करतात? चांगला मार्ग दाखवतात. जो का खांदा वया घाव घाली, का लावणे ज्याने केली, दोघे एकची सावली वृक्ष दे तैसा. महाराज, संतांच्या वृत्तीचा विचार जर केला तर फार विलक्षण त्या ठिकाणी संत जीवन आहे. ऐका, आणि या संत थोडासा भाग तरी आपल्या जीवनामध्ये आपण बिंबवला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले. माझा मुद्दा होता, संत कधी जातीयतेचा विचार करत नाही, जातीयतेचा विचार आपण करतो. ज्ञानोबरायांच्या काळामध्ये तर जातीयतेबद्दल जर बोलायला गेलं तर संपूर्ण समाजामध्ये अतिशय विचित्र वाईट त्या ठिकाणी वातावरण असताना सगळ्या जातीतील, धर्मातील, कुळातील संतांना एका छत्राखाली बसवणारे संत जर कोण असतील तर माऊली ज्ञानोबा. मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवांची, जयाने घातली मुक्तीची गवांची, जयाने घातली मुक्तीची गवांची, जयाने घातली मुक्तीची गवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मांदी वैष्णवा. सगळ्या वैष्णवांना, सगळ्या संत महात्म्यांना एका छत्रामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी आणलंय. आणि त्याच संत मांडियाळीतील, त्या वैष्णव मांडियाळीतील एक संत म्हणजे चोखोबराय.
चोखोबरायांचा अवतार कोणाचा आहे सांगू का? रामायणामध्ये जे नळ झाले त्या नळाचा अवतार, नळनीळ झाले ना, ते म्हणजे चोखोबराय. चोखोबरायांच्या जन्म कहाणीबद्दल जर विचार केला रमेश भाऊ, इतकं गोड चरित्र आहे, ऐका तुम्हाला सांगतो. कोणतं गाव आहे चोखोबरायांचं? कोरेगाव तो एक पाटील भला. कोरेगाव, या कोरेगावामध्ये सुदाम नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता. विठ्ठल भक्ती करायचा, भगवान परमात्म्याचं गुणानुवाद करायचा. पण पूर्वीच्या काळी मी सांगितलं, शूद्र अशूद्र अशी परंपरा होती. एक विशिष्ट जातीकडे धर्माकडे काही त्या ठिकाणी कामे दिली जायची. आणि सुदाम आपल्या पत्नी सोबत एका फार मोठ्या शेतकऱ्याकडे मजुरी करताय. आणि आजही जर पंढरपूर जवळ गेलात आणि सभोवतालच्या गावांचा जर विचार पाहिला, ज्यावेळेस धनधान्याची भरभराटी होते, आपल्या शेतामध्ये कुठलंही पहिलं पीक येतं, त्यावेळेस आपण काय करतो, लोकांना वानोळा देतो, बरोबर आहे की नाही? पण ते पहिलं पीक आल्यानंतर कोणालाही न देता त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी काय करतात, समर्पित करतात. आणि कोरेगावचा पाटील भला होता. आंब्याची फार मोठी बाग होती त्याची, फार मोठी बाग. आणि नारळासारखा एक एक आंबा, एक एक आंबा नारळासारखा. आणि त्यानं विचार केला, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं मला या आंब्यांचं एवढं मोठं त्या ठिकाणी पीक आलंय. म्हणून सुदामाला बोलावलं, सुदामा ये इकडे. जी मालक, बोला ना. ही 2 आंब्याची डाली भरली, एवढी घे आणि पंढरपूरला त्या बडव्यांना नेऊन दे. जी मालक, नेतो की. 2 डाल्या भरल्या, 125 आंबे भरले. त्यात 125 आंबे भरले. सुदामजीनं म्हणावं, मालक मी एवढा एकटा कसा नेईल की हो? एक काम करू का? सांगितलं काय? माझ्या पत्नीला पण घेऊन जातो, त्या निमित्तानं पांडुरंगाचं दर्शन तरी आम्हाला होईल. आणि मग निघाली. नवरा बायकोनं त्या ठिकाणी त्या आंब्याच्या डाल्या डोक्यावरती घ्याव्या आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी त्या पंढरपूरला निघावं. पण ज्यावेळेस पंढरपूर 2 कोसांवरती राहिलं, जगन्नाथचा असणारा जगन्नाथ भगवान परमात्मा त्यानं एका साधू महात्म्याचं रूप घेतलं. साधू महात्म्याचं रूप घेतलं आणि त्या सुदामजीला म्हणावं, ए सुदामा, अरे लय भूक लागली रे, अरे काहीतरी खायला दे ना. ए बाबा, अरे खायला दे ना काहीतरी. सुदामजी म्हणाले, बाबा हे काय माझं नाहीये, माझ्या मालकानं दिलंय, याच्यातलं मी तुला काहीच देऊ शकत नाही. अरे बाबा मरून जाईल रे, तू मला काहीच सांगू नको. सुदामजी पुढे गेले आणि पत्नी तिच्या डोक्यावर सुद्धा त्या आंब्याची डाली. बाया दयाळूच असतात, लवकर किव येते बायांना. ज्यावेळेस त्या साधू महात्म्यानं काठी टेकत 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 त्या सुदामजींच्या पत्नी जवळ जावं आणि केवलवाण्या सर्वात म्हणावं, ए बाई, अगं 2 दिवस झाले ग, अगं पोटात अन्नाचा कण नाही ग बाई, अगं काहीतरी खायला दे. महाराज, त्या सुदामांच्या पत्नीनं कुठलाही विचार न करता त्या आंब्याच्या डालीतून एक आंबा काढला आणि त्यांना दिला. दिल्याबरोबर महाराज त्यानं असा तो आंबा घेतला. आंबा खाण्याची सुद्धा पद्धत आहे महाराज, लोकांना आंबा सुद्धा खाता येत नाही हो. पूर्वीचे लोक आंबे फार गोड खायचे महाराज, गोड खायचे म्हणजे चांगल्या पद्धतीनं खायचे. आता खायला गेले का तोंड भरून घेतात. आजही जुनी माणसं महाराज असा मस्त आंबा असला का असा मस्त महाराज पिळतात आणि अतिशय कुठेही कपड्याला डाग न लावता खातात जुने माणसं. मी जर खायला गेलो तर अर्धे कपडे भरून जातात महाराज. महाराज जुन्या माणसांकडे एक विशिष्ट टेक्निक होती ऐका. त्यानं तो आंबा घ्यावा आणि तो फक्त चोखावा आणि डायरेक्ट म्हणावं, ए नको तुझा आंबा, आंबट आहे, घे तुझा आंबा. महाराज तिनं तो आंबा परत घेतला. आता कुठं ठेवावा म्हणून जो पदर होता त्याच्यात ठेवला आणि असा पदर खोचून घेतला. फेकून तरी कुठे देणार. आणि ज्यावेळेस हे दोघही पण पंढरपुरात आले, त्या बडव्यांना त्या ठिकाणी कोरेगावच्या पाटलानं चिठ्ठी दिली होती.
म्हणावं एवढे आंबे मालकानं पाठवलंय, घ्या. बडवे हुशार, मोजून घेतली. एक आंबा कमी भरला. एक आंबा कमी भरल्याबरोबर लगेच बडव्यांनी म्हणावं, का रे एक आंबा कुठे? सांगितलं, मालक एवढेच आंबे आहे. अरे याच्यात तर चिठ्ठी 125 आंब्याची आहे, 124च भरताय, एक आंबा कुठे गेला सांग सांग. सांगितलं, मालक मी तर नाही घेतला. तुझ्यासोबत कोण आहे अजून? सांगितलं, माझी बायको आहे. माझी बायको आहे, बोलव तिला. का ग एक आंबा चोरून खाते, लाज वाटत नाही तुला? सांगितलं, ओ मी नाही खाल्ला. मग कोणी खाल्ला? अहो एक साधू आला होता, एक महात्मा आला होता, त्याला भूक लागली म्हणून त्याला दिला. खोटं बोलती तू. आणि महाराज तिनं काय करावं? मी खोटं बोलत नाही. कुठे तो आंबा? आणि तिथं त्या आंबा कुठे म्हटल्याबरोबर तिनं काय करावं? आपली असणारी ही पदराची झोळी अशी पुढं करावी. आणि महाराज घडलं काय? पाहाती सकळ पंढरीचे लोकपाळ. काय महाराज? पाहाती सकळ पंढरीचे लोकपाळ. काय? आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा. पाहाती सकळ पंढरीचे लोकपाळ, पाहते सकळ पंढरीचे लोकपाळ, पाहाती सकळ पंढरीचे लोकपाळ, पाहते सकळ पंढरीचे लोकपाळ. आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा, आंबियाचे बाळ झाले तेव्हा. ऐका, त्या आंब्याचं रूपांतर बाळात झालं. आंबियाचे बाळ झाले तेव्हा महाराज. आणि तो आंबा देवानं चोखला म्हणून नाव काय ठेवलं? नाव चोखा मेळा ठेविले, नाव चोखा मेळा ठेविले, नाव चोखा मेळा ठेविले. आंबा देवानं चोखला म्हणून नाव ठेवलं चोखा. चोखोबरायांच्या आरतीमध्ये किती गोड वर्णन केलंय. शुद्ध एकादशी आंबा देवानं चोखला, शुद्ध एकादशी आंबा देवानं चोखला, शुद्ध एकादशी आंबा देवानं चोखला, शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखला. हर्षला देव चोखा जन्म पावला, हर्षला देव चोखा जन्म पावला, हर्षला देव चोखा जन्म पावला, हर्षला देव चोखा जन्म पावला. ओवाळू आरती शुद्ध चोखा मेळा, ओवाळू आरती शुद्ध चोखा मेळा. हा बोवाळू आरती शुद्ध चोखा मेळा, बोवाळू आरती शुद्ध चोखा मेळा. ऐका, कधी शुद्ध एकादशी अंबा देवानं चोखला, हर्षला देव किंवा संतोषला देव चोखा जन्म पावला. ओवाळू आरती शुद्ध चोखा मेळा. माझ्या चोखोबरायांचा जन्म कसा झाला? देवानं आंबा चोखला म्हणून चोखोबरायांचा अयोनी संभव. जसं म्हणतो ना, नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी, तसा अयोनिज त्या ठिकाणी जन्म अवतार माझ्या चोखोबरायांचा आहे. आणि ऐका ना, हे चोखोबराय महाराज भगवंतानं त्यांच्यासाठी काय काय केलं? अनेक त्या ठिकाणी उदाहरणं आहे, अनेक दाखले आहे. चोखोबरायांच्या पत्नीचं बाळणपण देवानं केलं का नाही? एवढंच नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे, कूस बांधण्यासाठी ज्यावेळेस चोखोबराय गेल्यानंतर ती कूस कोसळली. आणि कोसळल्यानंतर चोखोबराय सुद्धा त्याच्यामध्ये महाराज त्यांचं त्या ठिकाणी देहावसन झालं. भगवंतानं म्हणावं, नामा माझ्या चोखोबरायांच्या अस्थी घेऊन ये. कशा आणू? सांगितलं, जा त्या अस्थी उचल. ज्या अस्थींमधनं, ज्या हाडांमधनं विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी ध्वनी येईल. मी आताच नवीन त्या ठिकाणी गोड चिंतन माझं चालू आहे. मांस चर्म हाड देवा अवघेच गोड.
जे जे हरी रंगी रंगेले, काही नवजे वाया गेली. एका एका संतांचं गोड चरित्र आहे, ऐका. नामदेवरायानं जावं, ती हाडी उचलून आणावी, पण भगवान परमात्म्यानं आपल्या पितांबरामध्ये ती हाडी घ्यावी. ऐका, हे सगळं जरी शास्त्रानं आमच्या धर्मानं निश्चित मांडलं असेल, पण तरी देखील महाराज जे जे हरी रंगी रंगेले, काही नवजे हरी रंगात जे रंगले, त्यांचं काहीच वाया गेलं नाही. भगवान परमात्म्याचे लढीवाळ असणारे भक्त चोखोबर आहे. आणि असे चोखोबर आहे. नामदेवराय महाराजांचा त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचा महिमा प्रतिपादित करताय. ऐका, नामदेवरायांनी सुद्धा चोखोबरायांचं वर्णन केलेलं आहे. चोखोबरायांकडे काही साधक वर्ग गेली, त्यांना विचारावं, चोखोबराय तुम्ही भगवान परमात्म्याची एवढी भक्ती करताय, पण मानवी जीवन हे दुःखानं बरबटलेलं जीवन आहे. दुःखानं बरबटलेलं जीवन आहे. जन्माला येण्याच्या अगोदर पासनं तर मरेपर्यंत मानवी जीवनामध्ये दुःख आहे. जन्माला येत असताना दुःख आहे, काय सांगू गर्भीच्या यातना, बरोबर आहे की नाही महाराज. जीवन जगत असताना दुःख आहे, म्हातारपणामध्ये सुद्धा दुःख आहे. केवळ दुःख आमच्या अंतकरणामध्ये आहे. म्हातारपणाचं सुद्धा दुःख सांगितलंय. मज नाही हात पाय, डोळा पडले झापड. हा, मज नाही हात पाय, डोळा पडले झापड. कर्ण ही बधीर झाले, वाचा बोले बुबू. हा, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बुबड. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेपूड. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेपूड. श्वानपरी गती झाली, अवघे करती हाड हाड. 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 बाप एवढा उपकार करा, या मज तेथवरी दाखवा दिनाचा. हा, तुम्ही संत माय बाप, उपकार करा, नामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या वाट्याला दुःख 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 आहे. जीवन हे दुःखानं त्या ठिकाणी बरबटलेलं आहे. एक साधक चोखोबरायांकडे गेला आणि चोखोबरायांना म्हणाला, चोखोबराय आम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची, हे सुख मिळेल तरी कुठे. चोखोबराय म्हणाले, बाळा तुला सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, हे सुख कुठे आहे सांगू का. अभंगाचं प्रथम चरण. सुखानुपमा संतांचे चरणी, सुखानुपमा संतांचे चरणी. हा, सुखानुपमा संतांचे चरणी, सुखानुपमा संतांचे चरणी. सुखानुपमा संतांचे चरणी, सुखानुपमा संतांचे चरणी. हा, सुखानुपमा संतांचे चरणी, सुखानुपमा संतांचे चरणी. प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतासे. हा, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतासे.
प्रत्यक्ष लंका भुवनी नांदतासे प्रत्यक्ष लंका भुवनी नांदतासे तो हा महाराव ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराव ज्ञानेश्वर माऊली अनुपम संकांते चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतासे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतासे सुखानुपम संताजे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे 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 सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये चोखोबराय वर्णन करतात सुख अनुपम संतांचे चरणी आणि प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. सुख अनुपम म्हणजे जिथे त्याला उपमा नाही, भरपूर पाहिजेल तेवढं सुख कुठे प्रत्यक्ष अलंका भुवनामध्ये नांदतय. प्रत्यक्ष अलंका भुवनामध्ये नांदतय. पण ऐका, त्या अगोदर काही मुद्दा मी सांगून जाईल. अलंका भुवनामध्येच म्हणजे आळंदीतच आणि ज्ञानोबरायांच्या समाधीचाही थोडासा विचार करायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा, आपलं कुठंच काय बसत नाही म्हणून दावण श्राद्ध. हा, ज्या माणसानं जीवन जगत असताना अगणित पुण्य केले त्याचं पुण्यस्मरण. हा, देवाची जयंती, आताच काल भैरव जयंती झाली, पुन्हा दत्त जयंती येणार आहे. संतांचा समाधी सोहळा, जीवाचं कुठेच काय नाही म्हणून दाव आणि श्राद्ध. ऐका, महाराज म्हणताय सुख अनुपम आहे, ज्या सुखाला उपमा नाही असं सुख कुठं आहे? प्रत्यक्ष अलंका भुवनामध्ये. आता या अलंका भुवन आत्ता नाव आलंय. ऐका, पण आळंदीचा थोडासा इतिहास आपल्याला पाहायचा आहे, कारण ज्ञानोबरायांच्या समाधीचा विचार थोडासा करायचा आहे. अलंका भुवनी किंवा अलंकापुरी म्हणा, आळंदीचं आत्ताचं नाव आळंदी आहे. पूर्वी आळंदीचं नाव वारुण क्षेत्र म्हणून आले, कपिल क्षेत्र म्हणून आले, आनंदवन म्हणून आले, अलंकापुरी म्हणून आले आणि आता आळंदी. बर का, नाशिकचंही नाव जनस्थान, त्रिकूट, गुलशनाबाद, मग नाशिक. चांदोरीचं नाव आधी चंद्रेश्वरी, मग चांदोरी. इकडं दातली, खोपडी, हे सगळे रामायणामध्ये नावं आलेली. बर का, चोरकौठ, इकडे जर गेलेला अखलगाव, हा सगळा रामायणामध्ये तुम्हाला इतिहास त्या ठिकाणी पौराणिक नावं का पडली याच्या पाठीमागची कथा तुम्हाला मिळेल. आता ऐका, वारुण क्षेत्र नाव का, कपिल क्षेत्र का याचा विचार आपल्याला करायचा नाही, पण आळंदीला अलंकापुरी नाव हे का पडलं याचा जर विचार केला, या अलंकापुरीचा विचार आपण पाहत असताना या ठिकाणी भगवान शिवाचा असणारा एकनिष्ठ भक्त कुबेर, या कुबेराचं वास्तव्य या अलंकापुरीमध्ये झालंय म्हणून तिचं नाव अलंकापुरी पडले. का? कारण कुबेराच्या नगरीचं नाव आहे, कैलास पर्वताच्या खाली जी कुबेराची नगरी आहे तिचं नाव आहे अलकावती. काय नाव आहे? अलकावती. आणि अलकावती आणि इथं कुबेरानं वास्तव्य केलं. पण वास्तव्य करत असताना कुबेरानं भगवान शिवाकडे 3 वरदान मागितले. एक, काय? तुम्ही इथे माझ्यासाठी थांबा. का? तर जगातल्या सगळ्यात आपण म्हणतो ना श्रीमंत लोकांचं खातं जर कुठे असेल तर स्विस बँक मध्ये, बरोबर? तसं देवांचा सगळा खजाना, देवांचं सगळं धन जर कोणाकडे असेल तर ते कोणाकडे? कुबेराकडे. आणि ऐका, तुम्हाला सांगू का, आळंदीचा विचार जर केला तर आळंदी हे जरी त्या ठिकाणी आपण म्हणतो कृतयुग येतं, त्रेतायुग येतं, द्वापारयुग येतं, कलयुग येतं, सगळं जलमय होतं, सगळी सृष्टी नष्ट होते, पण अलंकापुरी त्याच्यामध्ये अपवाद आहे. अलंकापुरी त्या ठिकाणी संपत नाही, त्याचा नाश होत नाही. पंढरपूरहून हे कुबेराची ती अलकावती आणि त्याचं अपभ्रष्ट रूप झालं, ती म्हणजे
अलंकापुरी. आता पूज्यश्री उल्हास महाराज शिंदे यांच्या मुखातून ज्यावेळेस मी आळंदी महात्म्य ऐकलं, त्यांनी एक गोड भाव प्रगट केला महाराज. काय? रावणाची होती ती लंका, पण आमच्या ज्ञानोबरायांची आहे ती अलंका. ऐका, रावणाची होती ती लंका आणि आमच्या ज्ञानोबरायांच्या जर विचार केला, ज्ञानोबरायांची आहे ती अलंका. पण अजून पुढे सांगतो, रावणाच्या लंकेत सगळं सोनं होतं, पण आमच्या ज्ञानोबरायांच्या अलंकापुरीचा विचार केला, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, हे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रे ना बोले, अंगी ऐसे बळ रे ना बोले, करीलच काय नोहे महाराज करीलत काय, नोहे महाराज अंगी ऐसे रेडा बोले, अंगी ऐसे रेडा बोले, करीलत काय, नोहे महाराज करीलत काय, काय नोहे नोहे महाराज जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेडा बोले, रेडा बोले. ऐका, रावणाची होती ती लंका, पण आमच्या ज्ञानोबरायांची आहे ती अलंका. रावणाची सोन्याची होती काय लंका, पण आमच्या ज्ञानोबरायांच्या दारात सुद्धा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. एक सांगू का, रावणाची जळाली, पण आमच्या ज्ञानोबरायांच्या दारात असणाऱ्या सोन्याच्या पिंपळाला अजूनही बाधा नाही आणि भविष्यात कधी राहणार नाही. एक मला भाव सुचला, ज्ञानोबरायन ऐका, रावणाच्या लंकेत सोन्याची असणारी नाणी होती. काय होती? नाणी होती. सोन्याची काय होती? नाणी होती. पण आमच्या आळंदीमध्ये ज्ञानी माणसं आहे महाराज, बरोबर काय? ज्ञानी माणसं आहे महाराज. ऐका, आळंदीचा विचार जर केला, ही देवभूमी आहे, ही संत भूमी आहे आणि ही तीर्थभूमी आहे. काय? काही जर ठिकाणी पाहिले फक्त देव आहे पण संत नाही, काही ठिकाणी देव संत आहे पण तीर्थ नाही. पण आळंदी ही देवभूमी आहे. देव कोण आहे? दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे
दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 दाता सिद्ध भेटी मेळा 84 दाता सिद्ध भेटी मेळा सिद्ध भेटी मेळा सिद्ध भेटी मेळा वा 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 जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वारकरी चालींचा आनंदच वेगळा आहे महाराज. आळंदी ही देवभूमी आहे. काय आहे? दैवताचे नाव सिद्धेश्वर. आता तुम्ही मी अर्ध म्हटलं, मला वाटलं पुढचं म्हणणार, पण तुम्ही पुढचं म्हटलं म्हणून आता त्याच्या पुढचं सांगून जातो. आत्तापर्यंत आपण ऐकलंय आळंदी हे गाव, पण गाथ्यामध्ये मला असं वाटतं या अभंगाचा पाठ वेगळा आहे. धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव असं आहे. दैवताचे नाव सिद्धेश्वर, पण त्याच्याही पुढे 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. हे आत्तापर्यंत हा अभंग लहानपणापासून महाराज आम्ही ऐकतोय, पण मला आत्ता खरं कळालं 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा म्हणजे काय. मी लय दिवसाचं सापडत होतो, पण मला नवनाथ ग्रंथामध्ये अनेक कथा सापडल्या. थोड्या पौराणिक कथा ऐकण्याचा आणि वाचण्याचा छंद आहे माझा. ऐका, एरवी आपण ऐकतो, पण आता जरा वेगळं चिंतन आहे का. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा म्हणजे नेमकं काय. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाचा विचार जर केला तर वारकरी संप्रदाय समन्वय साधणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात अनेक ऐक्य आहे, त्याच्यातलं एक ऐक्य आहे ते म्हणजे कशाचं? हरिहराचं ऐक्य आहे. हा, शैव आणि वैष्णव हा वाद वारकरी संप्रदायात नाहीये. वास्तविक पाहता तुम्हाला एक सांगू का, पूज्यश्री आदरणीय ज्यांचं ऐकलंय त्यांचं सांगावं. मला ज्यांचं कीर्तन अतिशय आवडतं असे असणारे आसरामजी महाराज बडी यांच्या मुखातनं मी ऐकलंय. काय वारकरी संप्रदायाचा विचार जर केला, हे आज लोक आडवा गंध उभा गंध जे करताय महाराज, वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाचा जो उभा गंध आहे, या उभ्या गंधाचा पाया आडवा गंध आहे. कारण आदिनाथापासून परंपरा, ही परंपरा कुठून आहे? आदिनाथापासून परंपरा आली जाणं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. हो हो शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव. ही परंपरा आदिनाथापासून म्हणजे महादेवापासून आलेली आहे. ऐका, आडवा गंध उभा गंध, वारकरी संप्रदायाचा जो उभा गंध आहे त्याचा पाया आडवा गंध आहे. म्हणजे नाथ परंपरेपासून वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे. ऐका, मला 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा हा मुद्दा सांगायचा आहे. नवनाथ झाली, अनेक झाले, म्हणजे नवनाथ झाले. कोण झाले? आपल्याला सर्वांना माहिती, कानिपनाथ, अडबंगनाथ, चरपटीनाथ, रेवणनाथ, बरोबर आहे की नाही, गोरक्षनाथ, ही नवनाथ झाली. पण या नवनाथ मध्ये नाथांमध्ये कानिपनाथ जे होते हे सोन्याच्या पालखीत फिरायचे. सोन्याची पालखी होती, त्यांना 700 शिष्य होते, त्यांचे 700 शिष्यांचा लवाजमा होता महाराज, सोन्याच्या पालखीत फिरायची. पण हे जे नवनाथ आहे, या नवनाथांनी काय केलं माहिती का, कोणी 13, कोणी 12, कोणी 14 अशी सिद्ध तयार केली या नवनाथांनी. आणि या नवनाथांनी हे सिद्ध तयार केले आणि त्यांना सांगितलं काय, तुम्ही वर्षभर कुठेही फिरा, कुठेही फिरा, पण वर्षातून एकदा तुमच्या भेटीचं ठिकाण जर असेल कुठलं, ते म्हणजे आळंदी. म्हणून 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. विठ्ठला या नवनाथांनी 9 जणांनी मिळून जे 84 सिद्ध तयार केली, त्या सिद्धांच्या भेटीचं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे आळंदी. म्हणून 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. ऐका, आळंदी ही देवभूमी आहे, ही तीर्थभूमी आहे.
आळंदीमध्ये अनेक तीर्थ आहे, पण त्याच्यातलं प्रमुख तीर्थ आहे ते म्हणजे कुठलं? इंद्रायणी. वर्णन किती गोडी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी. या इंद्रायणी नदीचा उगम कसा झाला ऐका. 2 कथा आल्या आहे, पण नवनाथ ग्रंथामध्ये एक कथा आली. या जगातलं सगळं ज्ञान जर कोणाकडे असेल तर नवनाथांकडे. जगातलं सगळं ज्ञान नवनाथांकडे. गायन विद्या होती, वादन विद्या होती, जाडन विद्या, ताडन विद्या, मारण विद्या, शांबर विद्या, सगळ्या विद्या नवनाथांकडे होत्या. आणि ज्यावेळेस चरपटीनाथानं इंद्राच्या बागेचा विध्वंस केला, इंद्राचे गुरु बृहस्पती म्हणाले, बाबा तुला जर ह्या विद्या शिकावायच्या असतील तर नवनाथांना वरती आणावं लागेल. इंद्रानं नवनाथांना वरती बोलवलं महाराज, आणि 1 वर्षाचा यज्ञ तयार केला. 1 वर्षाचा यज्ञ केला. आणि यज्ञ करत असताना महाराज, यज्ञ करत असताना मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना म्हणावं, काय जा मीननाथांना घेऊन ये. मीननाथ म्हणजे कोण? मच्छिंद्रनाथांचा मुलगा, मैनाकिनी राणीपासनं श्रीराज्यामध्ये झालेला. त्याला म्हणावं, जा गोरक्षा मीननाथांना घेऊन ये. आणि ऐका, मीननाथांना आणल्याबरोबर काय करावं? आपल्या मुलाला ज्ञान द्यायचंय ना. एका झाडाखाली मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ बसली. बसल्याबरोबर प्रसंग असा घडला, बृहस्पतींनी म्हणावं, इंद्रा तुला हा चान्स आहे. हा चान्स आहे सगळी विद्या हस्तगत करण्याचा, मिळवण्याचा. सोडू नको. इंद्रानं काय करावं? झाडावरती बसावर एका मोराच्या रूपानं, आणि मोराच्या रूपानं बसावं आणि सगळं ज्ञान ऐकावं. सगळं ज्ञान ऐकावं. पण सगळा यज्ञ संपल्यानंतर नवनाथांना सोनं नाणं देऊन आदर सत्कार केला. पण गुरूंनी सांगितलं, इंद्रा जोपर्यंत गुरुचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत जगातलं कुठलंच ज्ञान फलद्रूप होत नाही. मग ते गायन असेल, वादन असेल, कीर्तन असेल. एक सांगू का, ज्यावेळेस तुमच्या गुरुचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो त्यावेळेस तुम्ही पाठांतर केलेली विद्या ही पांडित्याकडे न जाता ती प्रसादाकडे जात असते. काय? ती पांडित्याकडे न जाता त्याचं रूपांतर प्रसादिक वाणीमध्ये होत असते. तुम्ही बोल 100 शिकाव, 1000 बोल शिका, पण जोपर्यंत गुरुचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत ते हातातून निघत नाही. 1000 चाली शिका तुम्ही. काही लोकांक 1000 चाली, पण वेळेवर एकही आठवत नाही महाराज. नाही आठवत महाराज त्यांना. पण ऐका, जोपर्यंत गुरुचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत कुठली जगाच्या पाठीवरती विद्या फलद्रूप होत नाही. सांगितलं, नवनाथांची माफी माग. माफी माग. इंद्रानं जावं आणि नवनाथांची माफी मागावी. नवनाथांना राग आला, आमची विद्या चोरून ऐकली, चोरून ऐकली. जा, तुझी विद्या वाज होईल, तुला एकही मंत्र आठवणार नाही. पण सगळ्या देवादिकांनी विनवणी केली आणि मग त्यांनी उपाय सांगितला. काय? 12 वर्ष एकही नाथपंथाच्या नादी लागायचं नाही आणि 12 वर्ष तपश्चर्या कर. त्या इंद्रानं काय केलं? स्वर्गातील भोगावतीचं पाणी आणलं आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये बसला. सह्याद्रींच्या रांगांमध्ये बसला आणि स्वर्गातील भोगावतीचं पाणी घेतलं आणि 12 वर्ष तपश्चर्या केलं. महाराज, इंद्रानं स्वर्गातील भोगावतीच्या पाण्याची धार धरली आणि एक एक मंत्र म्हणतोय. महाराज, स्वर्गातील भोगावतीचं पाणी पण इंद्राच्या हातातून आलं म्हणून नाव पडलं इंद्रायणी. विठ्ठला नामदेवराय वर्णन करतात. इंद्र येवोनी या भूमीसी, इंद्र येवोनी या भूमीसी, याग संपादिले अहर्निशी, याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी दोनीशी, इंद्रायणी दोनीशी, पंचको
धन्य धन्य धरातळी धन्य धन्य धरातळी धन्य धन्य धरातळी धन्य धन्य धरातळी. याच इंद्रायणीचं वर्णन करत असताना ये दक्षिण वाहिनीसी स्नान करता अहर्निशी कोठी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर. या इंद्रायणीमध्ये स्नान केल्यानंतर इंद्रायणीचं नाव जरी घेतलं तरी महाराज पुण्याची प्राप्ती होते. त्या इंद्रायणीमध्ये असणारं चक्रतीर्थ अनेक त्या ठिकाणी महिमा आहे. ऐका, ही देवभूमी आहे, ही तीर्थभूमी आहे आणि ऐका ही संतभूमी सुद्धा आहे. कोण आहे तर माझ्या आळंदीमध्ये माझे ज्ञानोबराय आहे, समाधीस्थ ज्ञानोबराय आहे. तसं पाहायला गेलं तर ज्ञानोबरायांना समाधी घ्यायची होती. कुठं? ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासे समाधान तोच होशी परी समाधी ही तुझ पाशी घेईन मी देवा. देवा ए देवा मला तुझ्या जवळ समाधी घ्यायची, पण माझ्या भगवान परमात्म्यानं म्हणावं ज्ञानदादा तुमची समाधी इथं नाही, अष्टोत्तरशे वेळा समाधी निश्चळ 108 वेळा म्हणजे ही 107 वेळा या अगोदर तुम्ही समाधी घेतलेली. एकाच प्रमाणामध्ये 4 संतांच्या समाध्या. नामा पंढरी नाचत ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत सोपान संवत्सरी मिरवत निवृत्ती त्र्यंबक शिकरी. काही लोक म्हणतील याच्यात मुक्ताबाईचं नाव का नाही? कारण मुक्ताबाईची समाधी नाही ना बाबा, मुक्ताबाईची समाधी नाही. म्हणून नामा पंढरी नाचत ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत सोपान संवत्सरे मिरवत निवृत्ती त्र्यंबक शिकरी. ज्ञानदादा महाराज त्या आळंदीला समाधीस्थ झाले, पण देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. महाराज समाधी घेत असताना सुद्धा एका बाजूला त्या ठिकाणी निवृत्ती दादानं हात धरावा, एका बाजूनं भगवान परमात्म्यानं हात धरावा. किती महाराज महद भाग्य आहे. पण एक सांगू का, तुम्ही म्हणाल या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचं आम्ही जर वर्णन केलं तर आमच्या जीवनामध्ये दक्षिणा पृथ्वीची ये तया प्रदक्षिणा पृथ्वीचे तया प्रदक्षिणा पृथ्वीची तया प्रदक्षिणा. जो कोणी बैसेल समाधी श्रवणा, 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 जो कोणी बैसेल समाधी श्रवणा. तया प्रदक्षिणा पृथ्वीची तया प्रदक्षिणा पृथ्वीची तया प्रदक्षिणा पृथ्वीची तया प्रदक्षिणा पृथ्वीची जो कोणी बैसेल समाधी श्रवणा, जो कोणी बैसेल समाधी श्रवणा. ऐका, जो कोणी बैसेल समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा जरी आपण श्रवण केला तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्या जीवनामध्ये मिळेल. समाधी श्रवणाचा जो धरील ध्यास नाही नाही दोष पातकांचा. ऐका, निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांनी समाधी घेत असताना पुरातन शिवपीठाच्या ठिकाणी समाधी घेतली. माझ्या निवृत्तीनाथानं घेतली. त्र्यंबका तीर्थराज पुरविल अंतरीचे काज त्याही तेजा माझी तेज महाकाळ उज्जैन. ज्ञानोबरायानं समाधी घेतली. शिवपीठ हे जुनाट. समाधीमध्ये वर्णन आलंय 18 जे पुरातन शिवपीठ सांगितले त्याच्यातलं एक शिवपीठ म्हणजे आळंदी.
हा शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. हा महाराज ज्ञानाबाई तेथे मुकुट. आणि सोपान काकांचा विचार केला, वस्ती केली करे तिरी मागे शोभे त्रिपुरारी. मुक्ताबाईचा विचार केला तर महाराज तापेची या तिरी महदग्राम थोर वसे सोमेश्वर पुरातन. ऐका, या चारही भावंडांनी समाधी घेतली. ऐका, आणि ही समाधी घेत असताना आपल्याला ज्ञानोबरायांचा विचार जर केला, आळंदीचं वर्णन करत असताना नामदेवराय गोड वर्णन करतात. काय, आता आळंदीची वारी आली. महाराज हे का सांगतोय, तर आपल्याला जर आपल्या कुळाचा उद्धार करायचा असेल तर वर्णन आलंय, जो करील याची यात्रा, जो करील याची यात्रा, जो करील याची यात्रा, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, तो तारील सकळ गोत्रा, तो तारील सकळ गोत्रा, तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याची निदर्शनी होती, सकळ कुळे पवित्रा, त्याच कुळे होती. हा सकळ ही कुळे पवित्रा, याची निदर्शनी होती, धन्य धन्य दरातळी, धन्य धन्य दरातळी, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासे, धन्य धन्य धरातळी, जो याती दृष्टीने हळी वाहती येईल टाळी, वैकुंठ भुवनासे, जो करील यांची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचेने दर्शनी, इंद्र येऊनी या भूमीसी, याग संपादिले अहर्निची, इंद्रायणी इंदुरुषी, पंचक्रोशी या पासुनी, येथे त्रिवेणी गुप्तासे, भैरवापासुनी भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिसे, ते प्रत्यक्ष जाण पार्वती, येथे वनवल्ली वृक्षी, देव येऊन येते होता पक्षी, ऐसे असे नित्य साक्षी, असती नास्ती उदकी. आता बाकीचं पुढे सांगू. ऐका महाराज, आळंदी महात्म्याचा विचार जर केला, या एकाच जरी पदाचा विचार केला तरी एक एक वेळ आपल्याला भरपूर त्या ठिकाणी बोलता येईल. ऐका, मुद्दा माझा असा आहे की चोखोबराय वर्णन करतायत काय, या जगातलं सगळ्यात मोठं महाराज असणारं सुखाचं साधन, सुख देणारं सर्व सुखाची लहरी, 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 सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, शिव पीठ हे जुनाट शिव, पीठ हे जुनाट शिव, पीठ हे जुनाट, शिव पीठ हे जुनाट. जुनाट जुनाट. चोखोबराय म्हणतात काय, सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. का तर त्या ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना नाथ महाराज करतात की चोखोबराय म्हणतात अनुपम सुख त्या ठिकाणी आहे, पण ज्ञानोबराय कशी आहे, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. पण या ज्ञानोबरायांचं अवताराचं नेमकं प्रयोजन काय, तर संसारामध्ये जी माणसं बुडालेली आहे
त्या संसारातील माणसांना मोहामधनं महाराज बाहेर काढण्यासाठी ज्ञानोबरायांचा अवतार. संसारी असक्त माया मोहरत, संसारी असक्त माया मोहरत, संसारी असक्त माया मोहरत, संसारी असक्त माया मोहरत, संसारी आसक्त माया मोहरत, संसारी आसक्त माया मोहरत, संसारी आसक्त माया मोहरत, संसारी आसक्त माया मोहरत. ऐसे जय पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया, ऐसे जय पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. संत महात्मे काय येतं आपल्याला माहिती, पण सोखोबराय वर्णन करतात. संसारी आसक्त माया मोह रत, ऐसे जे पतित तारावया, जे संसारामध्ये आसक्त आहे, मोहानं ग्रासलेलं आहे, मायेनं ग्रासलेलं आहे, अशा पतितांना तारण्यासाठी ज्ञानोबराय आले. वास्तविक पाहता या संसारी जीवानच ज्ञानोबरायांना फार त्रास दिला. एक सांगू का, या जगानं या समाजानं ज्ञानोबरायांना खूप त्रास दिलाय, खूप त्रास दिलाय. पण कुठल्याही वाङ्मयामध्ये, कुठल्याही ग्रंथात, कुठल्याही अभंगात या समाजानं दिलेल्या त्रासाचं वर्णन त्यांनी केलेलं नाही. किती त्रास दिला, किती त्रास दिला महाराज. आज त्यावेळेस ज्ञानोबरायांना कोणी खायला देत नव्हता, आज त्या ज्ञानोबरायांच्या जीवावर आखे खात आहे. ज्ञानोबरायांना स्पर्श झाला म्हणून विटाळ झाला म्हणणारी माणसं, संन्याशाची कार्टी म्हणणारी माणसं, आज त्याच ज्ञानोबरायांना स्पर्श करण्यासाठी महाराज धावपळ करताय. किती त्रास दिला आपल्या सर्वांना माहिती. ज्यावेळेस या समाजानं त्रास दिला आणि हतबल झाले माझे ज्ञानदादा, ताटी लावली आणि मग माझ्या मुक्ताबाईनं म्हणावं, दादा योगी पाव ना मनाचा, योगी पाव ना मनाचा, योगी पावन नवनाचा, योगी पावन नवनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, 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 साहे
जनाचा जनाचा ज्यावेळेस या समाजानं माझ्या ज्ञानदादाला त्रास द्यावा, माझ्या मुक्ताबाईनं म्हणावं दादा समाज त्याचं काम करतोय दादा. हे दादा असं योगी कोणाला म्हटलं जात नाही रे दादा, योगी कोणालाही म्हटलं जात नाही. समाज त्याचं काम करतोय दादा. असं संतत्व कोणाला प्राप्त होत नाही ना रे दादा. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करता तुका म्हणे तोची संत अन सोशी जगाचे आघात. दादा त्या जगाचे आघात जो सहन करतो ना दादा त्याला संतत्व प्राप्त होत असतं दादा. असं कोणालाही म्हटलं जात नाही रे दादा. मुक्ताबाईनं म्हणावं साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जना साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झालेवनी, विश्वरागे झालेवनी, विश्वरागे झालेवनी, विश्वरागे झाले संती सुखे भावे पाणी, संती सुखे सुखे भावे पानी, हाय जय हो सुखे भावे पानी, संति सुखे भावे पानी, संति सुखे भावे, संति सुखे भावे पानी, संति सुखे भावे पानी,
विश्वरागे झाले वने विश्वरागे झाले वने विश्वरागे झाले विश्वरागे समाजानं ज्ञानदादांना त्रास दिला, इतका त्रास दिला संन्याची कार्टी म्हणून हिनवावं, पण समाजाचं कल्याण व्हावंस या समाज तरावा म्हणून त्या ठिकाणी आतोनात प्रयत्न केले. एक सांगू का, वर्णन आलंय संसारी आसक्ती, संसारात आसक्त आहोत. कसं, एक गोड दृष्टांत सांगतो ऐका. काय झालं, 4 मित्र एकत्रित आले आणि 4 मित्रांनी असा विचार केला काहीतरी नवा बिझनेस चालू करूया. चौघ एकत्रित आले, रमेश भाऊ, आणि कापसाचा व्यवसाय चालू केला. बालपणाचे मित्र, कापसाचा व्यवसाय झालं नाही ना आधी, काल झालं का? हा नाही, मग तुम्ही हसले म्हणून म्हटलं. हा चौक आहे आपणच, नका मला नका तुमच्या पंक्तीत घेऊ म्हणजे झालं आहे का. 4 मित्र त्या ठिकाणी एकत्रित आले आणि लहानपणापासून गट्टी एका बेंचवर बसायचे, खोड्या एकत्रित करायचे, हा लोकांचे आंबे एकत्रित चोरायचे, जे करायचे ते करायचे. पण चौघांनी विचार केला आता काहीतरी मोठं करूया, चांगला व्यवसाय करूया. संसारी आसक्त माया मोहरत, मला यावर थोडं बोलायचंय आणि आटपायचंय ऐका. चौघांनी कापसाचा व्यवसाय चालू केला. जवळपास प्रत्येकानं 50-50 लाख रुपये अडकवले आणि 7,000 रुपये क्विंटलनी कापूस विकत घेतला. मोठं गोडाऊन केलंय, मोठ्या गोडाऊन मध्ये सगळा कापूस भरलाय. 2 कोटी रुपयाचा कापूस काय थोडा असेल का? त्याला काय वजन किती असतं? हा काय रे बाळा, 1 किलो कापूस 1 किलो लोखंड, जड काय राहील रे? वा धन्यवाद पिता. तो म्हणे लोखंड जड राहील. लोखंडच राहील का? नक्की. 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, जड काय राहील? लोखंड राहील. बर लोखंड तर लोखंड, लोखंडच राहील. काय राहील? 1 किलो कापूस 1 किलो लोखंड, जड काय राहील? तुम्ही कशाला महाराज एक, अरे कापूस 1 किलोच आहे बाळा आणि लोखंड 1 किलो आहे, मग सारखं राहील ना? सारखं राहील. वा 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 वा. ऐका, लग घाबरू नको बरं का, रात्री झोपातून ओचकून उठायचं तो, नाही तर म्हणजे बाबाला मला प्रश्न विचारला काही लई ताण नको घेऊ. आणि कीर्तन झाल्यावर माझ्या पोटात बुकी अजिबात मारू नको. ऐका इकडे पहा महाराज, हे 4 मित्र एकत्रित आले आणि कापूस भरला कापूस. ते काय आज आता प्रसंग अवधान वेगळे म्हणून चाललंय, म्हणजे जीव दाबून चाललंय माझं काम. रमेश भाऊ ऐका, कापूस भरला 4घांनी, 7,000 क्विंटलनी भरला. मोठं गोडाऊन घेतलं, त्याच्यात तो कापूस ठेवला आणि 7,000 रुपयाची आता 10,000 रुपये व्हायची वाट पाहताय. भाव शेतकऱ्याला वाटतं ना माझ्या पिकाला भाव मिळावा, हमी भाव तर मिळत नाही, वाढीव भाव तर मिळावा. 7,000 रुपयाना मी घेतलाय, 10,000 झाला पाहिजे ना, आपला सोयाबीनचा होईल तसा, बरोबर आहे की नाही? भाव वाढावा म्हणून एका गोडाऊन मध्ये सगळा कापूस ठेवलाय, पण भाव काय वाढला नाही. भाव वाढला नाही, त्या गोडाऊन मध्ये उंदर झाली. आता काय करावं? संसारी आसक्त माया मोहरत जीव. उंदर झाल्याबरोबर त्यांनी असा विचार केला आता या उंदरांवरती काहीतरी ताळेबंद लावलं पाहिजे, म्हणून त्या उंदरांना त्या ठिकाणी काहीतरी करावं म्हणून एक मांजर पाळलं त्यांनी आणि ठरवून घेतलं 4घांनी या मांजराचा सांभाळ 4घांनी करायचा. 1 हप्ता प्रत्येकाच्या वाट्याला मांजर दिलं. 1 हप्ता तू पाहायचं, 1 हप्ता तू पाहायचं, 1 हप्ता तू पाहायचं, 1 हप्ता मी पाहिल. 4 पाय सुद्धा वाटून घेतले मांजराचे, 4 पाय वाटून घेतले आणि म्हणे मांजराचा सांभाळ 4घांनी करायचा. मांजर आपल्या सगळ्यांचं आहे, व्यवसाय आपल्या सगळ्यांचा, मांजर सुद्धा आपल्या सगळ्यांचं आहे. मांजर दिवसभर त्या गोडाऊन मध्ये उंदर खायचं, दिवसभर त्याचा राटा चालू. आणि रात्रीचं जायचं, शेजारी एका म्हातारीचं घर होतं, तिथं चुलीवरचं दूध प्यायचं. मांजरीचं दूध पिणं म्हातारीला वैताग आला, करायचं काय? एक दिवस म्हातारी अशी दरवाजाच्या पाठीमागं लपून बसली, सांडशी हातात. आली का हिला एका टोल्यात गार करू. मांजर आली, आता तिला काय माहिती. हा, आणि तिनं जसं पातेल्यात डोकं घातलं, या बाईनं सांडशी फेकून मारली. कसा? आणि दणक्यान माराच कसा?
थोडं जोरात मारा ना. हा हा असं काही. जशी सांडशी मांजरीच्या पुढच्या पायावर बसली, हा पाय जखमी झाला. महाराज लंगडू लागली मांजर, जखम झाली, पाय मोडला. आणि जेव्हा मांजरीनं त्या पायाचं रक्त पाहिलं, मांजर म्हटली बाबू आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही, आपल्या आपल्या घरी चला. आपलं घर म्हणजे काय? कापसाचं. त्या कापसाच्या गोडाऊन मध्ये मांजर गेली. आणि गोडाऊन मध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे आले, बा काय चाललं काय नाही. पण आता ते कापूस पांढरा शुभ्र, त्याच्यावरती ते रक्ताचे डाग दिसू लागले. यांनी विचार केला नेमकं घडलं काय. पाहिलं तर मांजर एका कोपऱ्यामध्ये अशी पडलेली, पायाला जखम झालेली. आणि मग त्या चौघांमध्ये चर्चा, हा हप्ता कोणाच्या वाट्याचा आहे मांजरीचा? एक जण म्हटला माझ्या. जाय पटक्यान तिला दवाखान्यात घेऊन जाय. त्यानं ती मांजर उचलली, दवाखान्यात घेऊन गेला आणि तिला मलमपट्टी केली. आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं चांगली पट्टी बांधा, बँडेड बांधा, किंवा आपल्या गावठी भाषेत चिंदी बांधा. आता ते बांधलं, आता ती मांजरच नाव ठेवणार का? ती दाताना अशी कुरताडती कुरताडती आणि ती चिंदी लोंबू लागली. लोंबती चिंदी. आता एक दिवस मांजर गेली नाही, पण पशु काय पाप पुण्य जाणं ती. हा एक दोन दिवस काय म्हातारीकडे गेली नाही, पण तिसऱ्या दिवशी परत म्हातारीकडे गेली. ती गेली. तिसऱ्या दिवशी दुधात तोंड घातलेलं पाहिलं. आता म्हातारीनं विचार केला, आता हिचं दुसरं तंगड मोडायचं. आणि महाराज चौथ्या दिवशी ज्यावेळेस मांजर परत आली, आणि मांजर आली, म्हातारी सांडशी घेऊन बसेल. मांजरानं जसं तोंड घातलं, म्हातारीनं सांडशी फेकली. पण यावेळेस मात्र मांजरीनं डाव हुकावला. तुम्ही जसा हुकावला तसा. मांजरीनं डाव हुकावला आणि मांजरीनं उडी मारली. पण कुठं मारली? चुलीत मारली. आणि पेटलेली ती चूल महाराज त्याच्यात उडी मारली. आणि उडी मारल्यानंतर मांजरीच्या पायाला काय होतं? चिंदी. जसा चिंदीने पेट घेतला, मांजर म्हणे बाबू आता इथं काय थांबण्यात मजा नाही. मांजर कुठे गेली? पुढचं सांगू का नको सांगू? नको सांगू? सांगू का नको? हा एक होता सांगू, एक होता नको सांगू. सांगू गेला गावाला, कोण राहिलं? मग नाही सांगत, जाऊ द्या. महाराज ऐका ना, जशी मांजरीनं चुलीत उडी मारली, सांगू का नको? नया हे नया हे म्हणून ऐका महाराज, जुनं नाही ना त्याच्यामुळं. जसं मांजरीचा पाय पेटला, मांजर मध्ये बाबू आता इथं काही थांबण्यात मजा नाही. गेली कापसाच्या गोडाऊन मध्ये. आणि गेल्यानंतर काय झालं? असं कापसाचं गोडाऊन महाराज भरमसाठ त्या ठिकाणी कापूस पण सगळा जळून गेला. ते आले शूटिंग करताय. पण पंचनामा केल्यानंतर कळालं कापसाला आग कोणामुळं लागली? मांजरीमुळं लागली. मांजर कोणाच्या वाट्याला होती? तो म्हटला माझ्या वाट्याला. तुझ्यामुळं आमचं नुकसान झालं म्हणे. तिघ मित्र त्याला म्हटले तुझ्यामुळं आमचं वाटोळं झालं, आमचं 1.5 कोटीचं नुकसान झालं, तू आम्हाला भरून दे म्हटले. तो म्हटला अरे माझ्यावर कसं तुम्ही ब्लेम करताय, माझ्यावर आरोप कसा करताय? अरे माझे 50 कोटी गेले ना, तुमच्या एकट्याचं थोडी नुकसान झालंय. अरे माझ्या बायका पोर आहे, तुम्ही विचार करा ना. या तिघा मित्रांनी महाराज डायरेक्ट पोलीस कंप्लेंट केली आणि कोर्टामध्ये केस टाकली. याच्यावरती दावा ठोकला, याच्यामुळे आमचं 1.5 कोटीचं नुकसान झालंय, यांनी आम्हाला भरपाई द्यावी. महाराज हातपल झाला, कोणीच ऐकायला तयार नाही. शेवटी कोर्टात न्यायाधीशांना हात जोडले, साहेब यांना सांगून चुकलोय मी, माझी काहीच चुकी नाही हो. वकिलाला सुद्धा म्हणावं मी सुद्धा तुम्हाला म्हणणार नाही मला वाचवा, आणि न्यायाधीश साहेबांना सुद्धा म्हणणार नाही मला वाचवा, जे माझ्या प्रारब्धात असेल ते घडेल. आता हात जोडली. आणि जो न्यायाधीश होता हा महाराज सात्विक होता. त्यानं विचारलं तुम्ही व्यवसाय सोबत चालू केला? हो. काय केलं? आम्ही कापसाचा व्यवसाय चालू केला. किती अडकवले? प्रत्येकानं 50-50 लाख रुपये अडकवले. बरं म्हणे मग कापसात उंदरं झाली, मग उंदरांवरती पाळत ठेवण्यासाठी आम्ही मांजर पाळली म्हणे. बरं कशी पाळली? एक हप्ता प्रत्येकानं वाटून घेतला आम्ही मांजरीचा. बरं एक पाय सुद्धा वाटून घेतला. बरं म्हणे मग झालं काय? काय नाही. याच्या वाट्याला ज्यावेळेस जे दिवस 7 दिवस मांजर होती, त्या मांजरीच्या पायाला आग लागली आणि त्या मांजरीच्या पायामुळे अख्खं गोडाऊन जळालं. याच्यामुळे आमचं नुकसान झालं, आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे. न्यायाधीश म्हटले असं आहे का? बरं ज्यावेळेस मांजरीच्या पायाला आग लागली याच्याच वाट्याचे दिवस होते? हो. मग आग लागलेला पाय जखम झालेला होता का? हो.
जखम झालेला होता, त्याला चिंदी बांधलेली होती, तीच चिंदी पेटली आणि गोडाऊन जळालं, आम्हाला आमची भरपाई द्या. न्यायाधीश म्हटले ज्या वेळेस पायाला चिंदी बांधलेली होती तो पाय जखमी होता, बरोबर. चिंदी पेटली आणि जखम झाल्यामुळं मांजरीला काही तो पाय खाली जमिनीवर टेकवता येत नसल. गोडाऊन पर्यंत मांजरीला कोणी आणलं? सांगितलं आमच्या 3 पायांनी आणलं. काय सांगावं? आमच्या 3 पायानं आणलं. सांगितलं तुमचं नुकसान त्याच्यामुळे नाही, तुमच्यामुळे त्याचं नुकसान झालंय, तुम्ही त्याची नुकसान भरपाई करून द्या. विठ्ठला माझा दृष्टांत संपला. हा जो लंगडा पाय आहे तो जीव आहे. ममता, अहंता, माया याच्यामध्ये जीव काय झालाय? महाराज अडकलाय. त्याच्यामुळे त्याला दुःख भोगावं लागतं. एक सांगू का? संसार इंद्राचा असो नाही तर उंदराचा असो, दुःख प्रत्येकाला आहे. गोड दृष्टांत ऐकला महाराज मी, फार गोड. काय झालं म्हणे, एका माणसाची बायको वारली. एका माणसाची बायको वारली आणि वारल्यानंतर ती सगळी अशी मौत चालली. ऐका बरं का महाराज, नाही आहे मौत चालली. आणि चालल्याबरोबर एक माणूस त्या मौतीत आता त्या लोकांमध्ये चालला आणि त्या एका माणसाला विचारलं, का हो म्हणे, कोण वारलं? आता तो सांगणार आहे जरा आगावच होता. तो म्हणे त्या 4 खांद्यांवरती जी बाई झोपली ना तीच वारली म्हणे. काय म्हणे, कोण वारलं म्हणे? म्हणे 4 खांद्यांवरती जी बाई झोपली ना म्हणे तीच वारली. अहो म्हणे तुम्हाला काय अक्कल आहे का? मी चांगला विचारतोय तुम्ही असं उत्तर देत आहे म्हणे. आणि मग तो पुढे गेला आणि आपल्यालाही सगळ्यांना माहिती, ज्यावेळेस प्रेत यात्रा चालते त्याच्या पुढे एक पानाड्या असतो. त्या बाईचा नवरा होता आणि तो एका हातामध्ये असं मडकं घेऊन चालला होता. मडकं घेऊन चालला होता पण त्याच्या हातात एका हातात मडकं होतं रमेश भाऊ आणि दुसऱ्या हातात कुत्रं होतं. हा गेला आणि गेल्यानंतर विचारलं, काय हो कोण वारलं? म्हणे माझी बायको वारली. कशी काय वारली हो? म्हणे हेच कुत्रं चावलं आणि ती वारली म्हणे. काय म्हणे, हेच कुत्रं चावलं आणि ती वारली. म्हणे मग तुम्ही ते कुत्रं सोबत घेऊन चालले? तो म्हटला एवढ्या मोठ्या दुःखातून ज्यानं सोडवलंय त्याला असं एकटं कसं सोडेल म्हणे मी. काय म्हणे, एवढ्या मोठ्या दुःखातून ज्याने मला सोडवलंय त्याला असं एकटं कसं काय सोडील म्हणे. म्हणे तुम्ही एक काम कराल का हो, मी तुमच्या हातापाया पडतो. म्हणे काय? 2-4 दिवस हे कुत्र तुम्ही मला द्याते का म्हणे. काय म्हणे, 2-4 दिवस तुम्ही हे कुत्र मला देते का? तो पानाड्या म्हणे तुम्हाला काय वाटतं ही बाकीची गर्दी पाठीमागची आहे काय, मौतीला आले का? याच्यातले मी कुत्र घ्यायला चाले. विठ्ठल ऐका, संसार इंद्राचा असो नाही तर उंदराचा असो, प्रत्येकाला दुःख भोगावं लागतं. ऐका, माया बंधनामध्ये आम्ही संसाराचे आहे. हा, संसारी आसक्त, माया मोहरत, ऐसे जे पतित तारावया, या जगातील संसारामध्ये रममाण झालेली जी माणसं आहे त्यांना तारण्यासाठी ज्ञानोबरायांचा अवतार झालाय. विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 नामदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुका हे निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. पुढे जोखोबराय वर्णन करता, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ ऐसे वाचिता सनात जीव भूतो. ऐका, वास्तविक पाहता ज्या निमित्तानं आपण जमलोय त्याच्यावरती बोलणं अनिवार्य आहे. पण मी खरंच सांगतो, आतापर्यंत या जागेवरती कमीत कमी मी 8-9 कीर्तनं केली, जास्त पण कमी नाही. मला वाटतं 10-15, राजाराम भाऊ बरोबर ना, 10-15 कीर्तनं झाली. पण इतर वेळेस कीर्तन करत असताना
जी अवस्था माझी झाली नाही ती आज झाली. याचं कारण सांगतो. ज्या ज्या वेळेस मी बोलत होतो सगळ्यांनी इथं बसलेली प्रत्येकानं कीर्तनं ऐकली, पण आज एक विलक्षण अंतकरणात माझ्या भीती म्हणा किंवा एक दुःख त्या ठिकाणी माझ्या अंतकरणात होतं. कारण ज्यांच्या निमित्तानं आपण जमलोय एक सात्विक जीवन जगणारं व्यक्तिमत्व होतं. ऐका सांगून जातो. या कुटुंबाचा विचार जर केला, साधू संतांची सेवा करणारं हे कुटुंब आहे आणि निष्कलंक निष्पाप जीवन जगणारं हे कुटुंब आहे. माझ्यासाठी मी सांगतो, अर्ध्या रात्री आल्यानंतर मीच नाही, महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार गायक वादक अर्ध्या रात्री जरी या कुटुंबाजवळ आला तरी या कुटुंबानं दार उघडलेलं आहे कायम. सगळ्या कीर्तनकारांवरती गायक वादकांवरती प्रेम करणारं हे कुटुंब आहे आणि कष्टानं हे जीवन उभारलेलं आहे. गेल्या 2-5 वर्षाचा काळ जर पाहिला तर आता हे स्वतःचं मंडप आहे, ही साऊंड सिस्टीम आहे, लाइटिंग आहे. आज पंचक्रोशीत कुठेही लाइटिंग जर मागितली तर त्या ठिकाणी या कुटुंबाचं नाव घेतलं जातं. कष्टानं जीवन व्यतीत करून हे सगळं कमवलंय महाराज. आणि दादा गेले म्हणजे या कुटुंबातला आधार गेलाय. सगळी माणसं दिवस रात्र कष्ट करायची आणि दादा घराचा सांभाळ करायची. खऱ्या अर्थानं मलाच बाप सांगावासा वाटला, अनेक वेळा सांगून गेलोय, पण तरी आज माझी भावना का झाली नाही, कारण मलाच अश्रू अनावर होतील म्हणून. याचं कारण ज्या ज्या वेळेस मी घरी आलोय आदरणीय दादांनी इतकं प्रेम दिलंय, इतकं प्रेम दिलंय, म्हणजे एका सख्या मुलालाही जेवढा बाप प्रेम देत नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम दादांनी दिलंय. कायम आल्यानंतर कायम प्रेम असेल. प्रवीण भाऊ असतील, सचिन दादा असतील, आदरणीय वहिनी साहेब असतील, इतकं प्रेम दिलंय ना महाराज, इतकं प्रेम. म्हणजे येत असतानाच अगोदर फोन असायचा, जेवायला काय करू, हा, आणि त्यांना माहिती मला काय आवडतं, त्यामुळे आल्यानंतर तोच मेनू ताटात असायचा. आणि कधी आल्यानंतर तुम्ही अर्ध्या रात्री जरी म्हणाली मला भूक लागली, या कुटुंबानं स्वयंपाक करण्यासाठी इतरांना, म्हणजे आपण जसं म्हणतो अतिथी देवो भव, या वेदातील महाराज वाक्याचं परिपूर्ण पालन करणारं हे कुटुंब आहे. अगदी सात्विक कुटुंब आहे आणि या सात्विक कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ही सगळी मंडळी, ही सगळी आदरणीय राहुल महाराज असतील, सागर महाराज असतील, महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या कुटुंबावरती प्रेम करतं. याचं कारण कधीच यांनी कोणाचा तिरस्कार केला नाही, कधीच हे कोणाला वाईट बोललेले नाही. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कार्यक्रमाला येतो असं म्हणून नाही, पण कोरोनाच्या काळात सुद्धा दर 15 दिवसांना प्रवीण भाऊ माझा फोन असायचा. का? फक्त काय चाललंय, कसं चाललंय, मजेत आहे का कुटुंब, कोणाला काही त्रास तर नाही ना. म्हणजे अतिशय प्रेम देणारं हे कुटुंब आहे. जेवढं बोलावं तेवढं कमी. म्हणून एक सांगू का, आज मला वाटलं की कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, याच्यावरती बोलावं, पण काय बोलावं हे सुद्धा मला आज सुचेना. एवढं सात्विक कुटुंब आहे. आणि कायम सप्त्यामध्ये सुद्धा इतकी धावपळ असते. 8 दिवस आपली सगळी कामं धंदे बाजूला ठेवून, कोणी करत नाही आज, प्रत्येकाची धावपळ पैशासाठी, पण आपल्याला कुठल्याही रुपयाचा फायदा न बघता सप्ताह असल्यावर सुद्धा या कुटुंबानं महाराज 8-8 दिवस इथं पहाटे काकड्याला येतेच बरं का महाराज, ज्ञानेश्वरी पारायणालाही उपस्थित, हरिपाठालाही उपस्थित, रात्री कीर्तनालाही उपस्थित. कीर्तन झाल्यानंतर सगळं आवरायचं, नंतर घरी जायचं आणि परत सकाळी काकड्याला यायचं. असं हे सात्विक कुटुंब आहे. आणि त्याच कुटुंबातील आधारस्तंभ आदरणीय दादा निघून गेले. खूप मोठं दुःख झालेलं आहे. हे दुःख कुठल्याच गोष्टीनं भरून काढू शकत नाही. पण तरी देखील माझ्या दिंडे परिवाराच्या वतीनं, संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं आज मी खरंच सांगून गेलो, इथं उभा राहिलोय, पण काय बोलावं आज मला सुचत नव्हतं. माझ्या परिवाराच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ऐका, या कार्यक्रमाच्या निमित्तानं गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आपल्या घरचीच आहे, विठ्ठल माऊली साऊंड सिस्टीम, आदरणीय सचिन दादा, त्याचप्रमाणे संपूर्ण ही गुणीजन मंडळी असेल, आदरणीय राहुल महाराज असतील, महाराष्ट्रातील दोघंही ख्यातनाम कीर्तनकार आहे, आदरणीय सागर महाराज असतील घुमरे, आदरणीय राहुल महाराज डुमरे असतील, ही
त्यांच्याच संस्थेतील विद्यार्थी आहे. प्रसाद महाराज शिंदे नाणेगावकर आज माझ्या विनंतीला मान देऊन आले. त्याचप्रमाणे या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे असणारे आदरणीय आमचे रमेश भाऊ साथी, ज्यांचं साऊंड सिस्टीमचं मोठं काम आहे, तरी देखील कुठलाही आडावेडा न घेता महाराज, ज्याला खरंच संप्रदायाबद्दल आवड आहे ना, तो माणूस कधीच आडेवेडे घेत नाही. कधी कुठं कीर्तन असलं, आपलं जरी साऊंड नसला काही नसला, पण आपण एक श्रोता आहे आणि आपण काहीतरी श्रवण करावं या हेतून संतांचे विचार आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळावे, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, आपल्याला चांगलं ऐकायला मिळावं या भावनेनं आदरणीय भाऊ नेहमी त्या ठिकाणी उपस्थित असतात. कथेला सुद्धा एक दिवस हजेरी त्यांनी लावली. आज भाऊ या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद. इथं बसलेली सगळी ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं सर्वांची माफी मागतो. झालेली सेवा निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो.